वेलकम टू श्रावणीज किचन। आज फ्रायडे स्पेशल आपण एक बिर्याणी बनवणार आहोत, ती पण कुकरमध्ये। त्यासाठी मी इथे 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि ते आपण तेलात फ्राय करून घेणार आहोत। त्यानंतर अंडी बॉईल करायला ठेवली होती। अंडी बॉईल झाल्याच्या नंतर आपण अंड्यांना एक कट मारून घेणार आहोत, छोटासा, जास्त मोठा कट नाही मारायचा आहे। अशा प्रकारे कट मारून घेतलेला आहे। त्यानंतर आपण ही अंडी थोडीशी रोस्ट करून घेणार आहोत हळद मसाल्यामध्ये घालून। त्यासाठी थोडंसं तेल घेतलं, त्यात थोडीशी हळद, थोडासा मसाला आणि अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे मी। बस आता आपण ह्याच्यामध्ये अंडी मिक्स करून घेणार आहोत। छान कलर येईल अंड्यांना। बस हळद मसाला त्यांना चांगला लागला पाहिजे एवढं रोस्ट करायचं आहे, जास्त रोस्ट करायची गरज नाही आहे। बस झालेलं आहे। आता आपण बघूया आपल्याला काय काय लागणार आहे बिर्याणीसाठी। इथे मी 3 मोठी वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि 15 मिनिटं भिजवून ठेवले होते। आता आपण फोडणीची तयारी करायची आहे। त्यासाठी मी एक कुकर घेतलेला आहे, कारण का आपण कुकरमध्ये बिर्याणी बनवणार आहोत। आता इथे थोडंसं तेल आणि 1 मोठा चमचा तूप मी इथे ॲड करणार आहे। मी अंदाजे घेतलेला आहे, मी तुम्हाला किती चमचे घेतले ते फक्त सांगत आहे। आता इथे 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे फोडणीला। त्यानंतर तुमच्याकडे जे अख्खे मसाले असतील ते तुम्ही फोडणीला घालायचे आहेत। इथे मी 2-3 तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा, 7-8 मिरी घेतली आहे, काळी मिरी, आणि 2 लवंग घेतले होते। अद्रक लसूण बारीक किसून घेतलं होतं, ते फोडणीला टाकून घेतलेलं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ब्राऊन कलर येईपर्यंत। त्यानंतर मी इथे 1 मोठा कांदा चिरून घेतला होता, तो ॲड केलेला आहे। चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून झाला की ते 2 टोमॅटो मी चिरून घेतले होते, ते ॲड करणार आहोत आपण। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो। चांगलं मिक्स करून झालेला आहे कांदा टोमॅटो। आता इथे आपण थोडीशी हळद घालणार आहोत, अगदी पाव चमचा। 1.5 चमचा इथे लाल तिखट घालायचा आहे, जो तुम्ही घरी रेग्युलर यूज करता तो तुम्ही वापरू शकता इथे। 1.5 चमचा मी इथे मीठ घालत आहे। त्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत मसाले। छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे बिर्याणी मसाला ॲड करणार आहोत। 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला इथे ॲड करायचा आहे। मिक्स करून घ्यायचा आहे छान, आणि थोडा गरम मसाला ॲड करायचा आहे इथे, 1 अर्धा स्पून गरम मसाला। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण फ्लेम बंद करणार आहोत, कारण का आपल्याला हे मिश्रण जे आहे मसाल्याचं ते थोडं थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये दही ॲड करणार आहोत। दही ॲड करण्यासाठीच आपण फ्लेम बंद केली होती, मिश्रण आपण थंड करून घेतलं होतं। आता इथे 2 चमचे मी दही घातलेलं आहे, आणि आता ते आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत मसाल्यामध्ये। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। फ्लेम बंद करूनच दही ॲड करायचं आहे आपल्याला। आता मिक्स करून झालेलं आहे दही, आपण परत गॅस ऑन करणार आहोत। त्यानंतर आपण जे अंडी फ्राय केली होती पॅनमध्ये, ती आपण इथे घालायची आहेत। 3-4 अंडी मी इथे घालून घेणार आहे, 2-3 ठेवणार आहे। 5 अंडी मी घालून घेतलेली आहे। त्यानंतर आपण इथे पुदिना ॲड करायचा आहे। पुदिना घातल्याने बिर्याणीला खूप छान टेस्ट येते। आता इथे फ्राय केलेला कांदा होता तो आपण घातलेला आहे। त्यानंतर जो तांदूळ आपण बासमती भिजवला होता 15 मिनिटं, तो इथे ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण लेयर करायची आहे तांदळाची छान। इथे मी 3 वाटी तांदूळ घेतले होते बासमती। राहिलेली अंडी मी इथे टाकून घेतली आहेत, पुदिना सर्व घालून घेतलेला आहे। कोथिंबीर इथे थोडीशी ॲड केलेली आहे मी। आणि नंतर जो कांदा राहिलेला होता फ्राय केलेला, तो सर्व आपण इथे घालून घ्यायचा आहे। आता इथे मी 6 वाटी पाणी घेतलेलं आहे। मी 6 वाटी नाही टाकले, कारण का तांदूळ भिजलेला होता, म्हणून मी 5 वाटीच घेतलेलं आहे पाणी।
ज्या वाटीने तुम्ही तांदूळ घेतले होते त्याच वाटीने तुम्ही पाणी पण घ्यायचं आहे. वरून थोडंसं तूप घालून घेतलं आहे. आता थोडंसं मिक्स करायचं, अगदी पूर्ण मिक्स नाही करायचं आहे. खालचा मसाला आहे जो खाली चिकटला नाही पाहिजे कुकरला, त्यासाठी थोडंसं मिक्स करायचं आहे आणि कुकरची लीड लावून घ्यायची आहे. 3 शिट्या द्यायच्या आहेत मध्यम आचेवर. गॅस मध्यमच मीडियमच ठेवायचा आहे. बघू शकता मस्त बिर्याणी आपली तयार झालेली आहे. बघू शकता तांदूळ किती छान फुललेला आहे बासमती, अगदी मोठे मोठे दाणे दिसत आहेत. मस्त अशी बिर्याणी आपली झालेली आहे. गरमागरम बिर्याणी आपण आता सर्व करणार आहोत. झटपट बिर्याणी आपली झालेली आहे कुकरमध्ये. छान अशी आता मस्त आपण सर्विंग करणार आहोत बिर्याणीची. बिर्याणीसोबत आता इथे आपण 1 वाटी दही किंवा रायता जे असेल ते, कांदा कापून घेतलेला आहे आणि लिंबू. दॅट्स इट. मस्त अशी झटपट बिर्याणी आपली कुकरमध्ये झालेली आहे. एग बिर्याणी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.